जीबीएसनं वाढवलं पुणेकरांचं टेन्शन. आठवड्याभरात जीबीएसचा चौथा बळी. पुण्यापाठोपाठ विदर्भातही जीबीएसचे रुग्ण. पुण्यातला जीबीएस आता थेट रुग्णांच्या जीवावरच उठलाय. आतापर्यंत तब्बल 4 जणांचे बळी या सिंड्रोमनं घेतले. रोज रुग्णांची संख्या वेगानं वाढत चालली आहे. अनेक जण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये कमालीचं भीतीचं वातावरण पसरलंय. यात कुणाचा बळी गेलाय ते पाहूया. सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षांच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू. पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे बळी. पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू. पुण्याच्या नांदेड गावात 60 वर्षीय महिलेचाही अंत. जीबीएस आजाराची रुग्ण फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच नव्हे तर अकोला आणि नागपूरमध्येही आढळून आले. त्यामुळे संपूर्ण राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत ते पाहूया. पुणे 113, पिंपरी चिंचवड 9, अकोला 5, नागपूर 8, सांगली 6. जीबीएसनं राज्यभर हातपाय पसरायला सुरुवात केल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. क्षेत्रीय पातळीवर रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना करावी. प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात. नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. पुरेसे बेड्स आणि औषधांची उपलब्धतेबाबत खात्री करावी. उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी. महापालिकेच्या प्रशासनाला सूचना दिल्या की ताबडतोब त्याची चौकशी केली पाहिजे आणि हे कसं थांबवता येईल याचा विचार केला पाहिजे. शेवटी ते कुठं झाले आणि कुठल्या पाण्याच्या ठिकाणी ते टँकर भरले जातात हे पहिली माहिती घेऊन त्याच्यावरती 100% आता लगेच कार्यवाही झाली पाहिजे. गुइलेन बॅरी सिंड्रोम हा पुण्यातील दूषित पाण्यामुळे होत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पुण्यानंतर पिंपरी चिंचवड, सांगली, अकोला आणि नागपूरमध्येही जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळून आल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली. त्यामुळे राज्यभरात तातडीनं उपाय योजण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.